आयुष्यातले 15,000 तास शिक्षकांसमोर आपण असतो. मग मन फक्त वेडांनाच असतं का? हा भाग म्हणजे असं की ऑक्सिजन घ्यावा का? मी एकटा नाहीये. रोज कमीत कमी 40 ते 45 प्रकारच्या भावना आपण अनुभवत असतो आणि त्या व्यक्त करत असतो. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे तन्मय दादा, जे शाळेमध्ये सायकोलॉजी हा विषय असावा की नसावा या विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. चला तर मग सुरू करूया आजच्या एपिसोडला. नमस्कार दादा. तर मग आज सध्याचा विषय इतका गंभीर आहे की शाळेत सायकोलॉजी असावी की नसावी. तर मग त्याचा पहिला प्रश्न असा आहे की मुलं म्हणजे आता शाळेत सध्या जात आहे, पण मग त्यांना आहे ना म्हणजे ते अभ्यासात हुशार पण आहे, पण ते मानसिकदृष्ट्या कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. तर त्याबद्दल काय वाटतं? ओके, सगळ्यात पहिलं तर एक मनापासून थँक्यू प्रसन्न तुला आणि आपल्या मनभाऊजीच्या या ग्रुपला सुद्धा. कारण अत्यंत संवेदनशील असा विषय तुम्ही या आपल्या चर्चेसाठी असा निवडलाय. शाळेसाठीचा हा विषय अत्यंत महत्वाचा अशासाठी आहे कारण आत्ताची जी एकूण पिढी आपण म्हणू किंवा मुलांचं जे शैक्षणिक असं वातावरण म्हणू, 7 ते 2, 7 ते 3 मध्ये शाळा आहे. अर्धा एक तास काहीतरी मध्ये फक्त जेवण किंवा ब्रेक अमुक तमुक असतं. मग पुन्हा इतर गोष्टींसाठीचे पुन्हा क्लासेस आहे किंवा कोचिंग आहे, एकानंतर एक अगदी बॅक टू बॅक असं आहे. संध्याकाळचा वेळ जो काही थोडाफार मिळत असेल तो सुद्धा मग स्क्रीन सोबत असतो. तर त्याच्यामुळे मुलांच्या मनातली जी वाफ आहे ती वाफ पटकन अशी बाहेर पडतच नाही. शिवाय आई वडील अनेक ठिकाणी हे दोघंही जॉबमध्ये बिझी आहेत, ती सुद्धा काळाची गरज असल्यामुळे येतात. मग अशा मुलांचा जो संवाद आहे, मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, व्यक्त कुठे म्हणा, त्या व्यक्त होत नाही. अनेकदा कळत की किंवा नकळतपणे त्या अशा साचून राहतात किंवा दबून जातात आणि मग नंतर काहीतरी समोर असं विचित्र रूप बाहेर येत असतं. त्याच्यामुळे मुलांना समजून घेण्यासाठी शरीर जसं आवश्यक आहे तसंच ते त्यांचं मन सुद्धा समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणून हा भाग अत्यंत असा महत्वाचा आहे की मुलांचं मन, शाळा, शिक्षण हे सगळं एकमेकांना पूरक असे विषय आहेत. बरोबर. आणि म्हणजे मग म्हणजे मुलांची जी मानसिक तयारी जी आहे हो, किंवा मग मनाची तयारी जी आपण म्हणतो, तर हो. मग ती शाळाच बनवते असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे शाळेपासून त्याची जडणघडण व्हायला सुरुवात होते मानसिक नक्की, दृष्ट्या. नक्की. अगदी, अगदी नक्की. हा, म्हणजे मग शाळा म्हणजे फक्त एक आपलं म्हणजे मानसिकदृष्ट्या पण कणखर बनवायचं एक साधन आहे, किंवा मग आपण म्हणू शकतो एक संस्था आहे, किंवा मग ते फक्त गुण मिळवायला पाहिजे असं काही असतं म्हणजे? फक्त अभ्यास किंवा फक्त गुण असं असं नाही. आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे साधारण 5 ते 6 महत्वाचे असे घटक आहेत. हम्म. आई वडील आहे, कौटुंबिक परिस्थिती आहे, सामाजिक अशी परिस्थिती आहे, हम्म. आजकालची माध्यमं झाली, हम्म. आपले मित्रपरिवार झाले किंवा संगत झाली, ह्या सगळ्या घटकांसोबतच शाळा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे की जो आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. शाळा म्हटल्यानंतर फक्त एक बिल्डिंग येते असं नाही, ती एक वास्तू आहे. ती वास्तू कुठल्या वातावरणामध्ये आहे किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हा एक भाग झाला. त्या शाळेतले अन्य घटक म्हणजे शिक्षक महत्वाचा भाग. म्हणजे आता ह्या शिक्षकांसमोर आपली मुलं इयत्ता 1 ते 10वी कमीत कमी ही 10 वर्ष तरी त्या शिक्षकांकडे असतात. रोजचे 7 तास अशा हिशोबानं जरी एक आकडेवारीचा भाग जरी आपण म्हटला, आयुष्यातले 15,000 तास शिक्षकांसमोर आपण असतो. शिक्षकांकडून आपण फक्त अभ्यासाचंच हे शिकतो का असं नाही. शिक्षक स्वतःला कसं कॅरी करतात, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षक बोलतात कसं, उच्चार कसा आहे, एखादा विषय प्रेझेंट कसं करतात. आणि इतकंच नाही तर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा इंटेन्शनल टीचिंग, अनइंटेन्शनल टीचिंग अशा 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे एखादा भाग शिक्षकांनी सांगितला आहे आणि विद्यार्थ्यांनी जर का तो होमवर्क असा नाही केला, काही शिक्षक असे आहेत खूप चिडचिड करतील, खूप राग करतील किंवा अगदी प्रसंगी मारतील सुद्धा. असं जर का पॅटर्न होत राहिलं, नकळतपणे विद्यार्थी हे अनुकरण करतात की आपल्या मनासारखं जेव्हा होत नाही मग तेव्हा कसं व्यक्त करायचं,
शिक्षकांनी काय केलं, आरडाओरड केली, चिडचिड केली, अनइंटेन्शनली ते शिकतात. इंटेन्शनल म्हणजे हे 4 धडे, अशा आकृत्या आणि हे प्रमेय, सूत्र वगैरे इंटेन्शनल हे झालं. अनइंटेन्शनली आपण आपल्या शिक्षकांकडून खूप काही शिकत असतो. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग, सिलेबस काय आहे, तो सिलेबस त्या मनाला, बुद्धीला झेपणारा आहे का नाही, ह्याचाही परिणाम खूप महत्वाचा होतो. बरोबर. म्हणजे in short, आपण शाळेमध्ये भावना शिकवल्या जातात असं म्हणतात. म्हणजे भावना पण शिकवल्या जातात. म्हणजे जे सब्जेक्ट आहे तिथं शिकवले जातात. हो. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला भावना पण शिकवल्या जातात. तर मग त्या भावना मग पुढे जाऊन कशा उपयोगात येऊ शकतात आपल्याला? हो, शिकवलं जाणं खरं अपेक्षित आहे, पण अनेक ठिकाणी असं असं होतं की फक्त अभ्यास आहे, काही अभ्यास, हां. इतक्या टाइम फ्रेम मध्ये इतका सिलेबस पूर्ण करायचा आहे, असे असे प्रोजेक्ट्स करून घ्यायचे आहेत, अशा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, हे होमवर्क, असाइनमेंट किंवा वर्कबुक असं कम्प्लीट केलं की झालं, इतकाच भाग. ह्याच्या सोबतच, पारंपरिक शिक्षणासोबतच मुलांना भावनिकतेचं सुद्धा शिक्षण देणं तेवढंच आवश्यक आहे. शाळेमध्ये आपण 3री-4थीतच हे शिकतो, ते सायन्समध्ये असतं अर्थात, की आपल्या शरीरामध्ये हाडं किती आहे, अवयव कसे आहेत, स्वादुपिंड कुठे आहे, हृदय कुठे आहे आणि लिव्हर कुठे आहे, अमुक. पण असं किती शाळांमध्ये होतं की भावना म्हणजे नेमकं काय, भावना किती प्रकारच्या आहेत, त्या आपण अनुभवतो कशा आणि त्या व्यक्त कशा करतो. आश्चर्य वाटेल, पण आपण अनेक लोक कितीही शिकलेले असलो तरी भावनिक दृष्ट्या आपण अशिक्षित आहोत. रोज कमीत कमी 40 ते 45 प्रकारच्या भावना आपण अनुभवत असतो आणि त्या व्यक्त करत असतो. हो. अनेकदा आपल्याला त्या विशिष्ट भावनांचं नाव पण माहिती नसतं. अच्छा. आपण मुलांना विचारतो की काय करतात आणि मुलं म्हणतात बोर होत आहे. हम्म. म्हणजे काय ते सांगता येईल, काहीतरी चिडचिड झाली किंवा कसं होतं की आपलं मन लागत नाही. हम्म. पण का बरं असं, ह्याचं ती कारण मीमांसा, ती जर का ओळखता आली, भावनिकतेचं शिक्षण जर का देता आलं, तर त्याचा जो एकूण परिणाम आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होईल मुलांवर. बरोबर. म्हणजे मग तुम्ही जर सांगितलं की आता ही राग, भीती असते किंवा मग जेलसी असते, अपयश असतं, हो. मग ह्या गोष्टी मुलांना येतात कुठून, म्हणजे कसं समजतात त्या? हा, खूप चांगला प्रश्न आहे. हा. आणि अगदी डीप रुटेड असा मी म्हणेन, कारण बऱ्याचशा भावना ह्या आपण बघून शिकतो. बरं. काही भावना मात्र अशा आहेत की त्या आपल्यामध्ये इनबिल्ट सॉफ्टवेअर सारख्या आहेत. अच्छा. इनबिल्ट आहे. इव्होल्युशन पिरियड पासून, सुरुवातीपासून माणसामध्ये राग आहे, हो. सुरुवातीपासून माणसामध्ये भीती हा अनुभव आहे, आणि तो एक प्रकारे आवश्यक सुद्धा आहे. साप किंवा वाघ बघितल्यावरती जर का भीती नाही वाटली तर आपण आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट कसं करणार. म्हणून अशा काही भावना ह्या आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत. मात्र होतं काय की फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी, कुठलीही भावना अनुभवण्याचं किंवा व्यक्त करण्याचं प्रमाण, ती वारंवारिता आणि जी काही त्याची एकूण तीव्रता, ती जेव्हा गडबडते मग तेव्हा बाकीच्या समस्या या होतात. म्हणून भावना म्हणजे अशा काही भावना आहेत की ह्या आपल्यामध्ये आधीपासूनच आहेत, आणि इतर काही भावना अनेकदा आपण जेलसी म्हणू, स्वतःहून तर माहिती नसतात. लहान मूल अनेकदा अनेक गोष्टी सहजतेनं देतं, सहजतेनं ते स्वतःकडे सुद्धा ठेवतं. पण जेव्हा ते एकमेकांचं वागणं बोलणं बघतं, निरीक्षणातून ते ह्या गोष्टी शिकतं की हे मी माझ्याकडेच ठेवायला हवं, हे मी समोरच्याला द्यायलाच नको, असा एक भाग. किंवा समोरच्या व्यक्तीनं तो राग कसा व्यक्त केला, समोरच्या व्यक्तीला ते वाईट कसं वाटलं, समोरच्या व्यक्तीनं तोंड कसं फिरवलं, डोळे कसे काढले, ओरडले कसे, ते मोठ्याने कसे बोलले, किंवा आई वडिलांपैकी किंवा इव्हन शिक्षकांपैकी सुद्धा ती मनासारखी गोष्ट नाही झाल्यावर वस्तू आपटली कशी, ह्या गोष्टींमधून ते हे पण शिकतात की भावना व्यक्त कशा करायच्या, जरी भावनेचं नाव माहिती नसलं तरी. अशा प्रकारे कळत न कळतपणे आपण या सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब करत असतो.
म्हणजे जे जसं घरातलं वातावरण असेल हो तर मग त्यानुसार मग ते चाइल्ड ऍब्झॉर्ब करतं आणि त्याच्यानंतर मग ते हो भावना व्यक्त करायला शिकतं असं पण म्हटलं तरी चालेल. आणि definitely. जे मन दुखलं असं एक वाक्य आहे. हो हो म्हणजे हर्ट झालं. हर्ट झालं हो तर मग ते लहान वयात आता ते एवढं लक्षात येत नाही की ते बरोबर. हर्ट झालं म्हणजे काय. हो पण मग ते पण एक वाक्य जर आता शाळेत समजा आपण बोललो हो की मग माझं ना माझं खूप मन दुखवलंय तर मग ते अजून आतापर्यंत पण ते टॅबू म्हणून घेतलं जातं का? म्हणजे आपण आता जेव्हा शाळेत होतो हो हो तेव्हा आपल्याला मन दुखलं काय होतं ते माहीत नव्हतं. काही नाही पण काही मग आता ती जास्त फॅड म्हणा किंवा तो ट्रेंड म्हणा तो येतोय. तर हो मग शाळेत तो अजून पण टॅबू आहे का? मग त्याला जर एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं टीचरला की माझं मन दुखतंय तर हो मग ते टीचर त्यांना म्हणजे काय रिॲक्ट केलं गेलं पाहिजे? तो हम्म. पण एक मुद्दा आहे म्हणजे ते काय होतं असं की अशा गोष्टी गृहीत धरल्या जातात. अच्छा हे तर खूपच सोपं आहे. हा हे काय अवघड वाटतं तुला? इतकं काय विचार करतो? हे तर जमलंच पाहिजे तुला. उगाचच कारण देतोय तू. असं कसं कळत नाही तुला? म्हणजे समोरच्याला राग येऊ शकतो, समोरच्याला एखादा विषय अवघड जाऊ शकतो, समोरच्याला एखाद्या वेळेस काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये अपयश हे येऊ शकतं, वाईट वाटू शकतं. ह्या गोष्टींचं एक्नॉलेजमेंट अनेकदा ते मिस होतं, की समोरच्याला असं काही वाटू शकतं. म्हणून गृहीत धरलं जातं, की मन नावाची काही गोष्ट इतक्या लहान वयामध्ये कुठे आली? असं काही नसतंच. असं काय तुम्ही मोठ्या माणसांसारखे उगाचच काहीतरी बोलतात, की मन दुखावलं गेलं वगैरे असं. लहान मुलांना सुद्धा मन असतं. लहान मुलांना सुद्धा त्या मनाची भावनिकता, संवेदनशीलता तेवढीच जाणवत असते. वैचारिक अशी परिपक्वता ही नसल्यामुळे किंवा तेवढा शब्दसंग्रह हा नसल्यामुळे ते पटकन आपल्यासारखं मोठ्यांसारखं बोलू शकत नाही की मला नेमकं काय वाटतं. सहज सोप्या भाषेत ते काहीतरी सांगतात की आता मला जमत नाहीये, मला अवघड गेलं. आणि मग आपण तिथे म्हणतो की हे उगाचच काहीतरी कारणं देतात. शिक्षकांनी म्हणा किंवा इव्हन आईवडिलांनी सुद्धा शरीरासारखंच मन सुद्धा एक आपला अवयव आहे, आपल्या शरीरामधलाच एक भाग आहे. हे जर का स्वीकारत गेले तरी ह्या गोष्टींना एक्नॉलेजमेंट मिळायचंय. अर्थात एक्नॉलेजमेंट म्हणजे अप्रुव्हल आहे असं नाही. एक्नॉलेजमेंट आणि अप्रुव्हल मध्ये फरक आहे तसा म्हणून. आणि मग म्हणजे याचा कॉज कसा शोधायचा? जर आता पालकांना रूट कॉज शोधायचा असेल किंवा शिक्षकांना हो. तर मग याचा रूट कॉज कसा शोधला जाईल? याच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे की आपण आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलांना नेमका क्वालिटेटिव्ह टाइम कसा देतो. आता क्वालिटेटिव्ह टाइम हा काही फॅन्सी वर्ड नाहीये. तर वेळ देणं म्हणजे उपलब्ध असलेली गोष्ट मी माझ्या मुलाला देतोय म्हणजे मी वेळ देतोय असं नाही, किंवा आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही सगळं शिकवतोय म्हणजे वेळ देतोच असं नाही. तर काय केलं की आमचा मुलगा किंवा आमचा विद्यार्थी चांगलं करतो? काय झालं की आमच्या विद्यार्थ्याला अमक्या अमक्या गोष्टी जमत नाही. इतकंच नाही, नाही जमल्यानंतर मग आणखी पुढे त्याचे परिणाम काय होतात? एखादी गोष्ट जमली की माझा मुलगा किंवा माझा विद्यार्थी तो आनंद व्यक्त कसा करतो? शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून माझ्या विद्यार्थ्याच्या, माझ्या मुलाच्या वागण्या बोलण्याची जर का सूत्र मला म्हणता आली तर मी असं म्हणू शकेन की मी माझ्या विद्यार्थ्याला, मी माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीनं ओळखू शकतोय किंवा मी तेवढा वेळ दिलेला. ओके. हे सूत्र ओळखता येणं की आधी काय झालेलं आहे आणि म्हणून ते वागणं बोलणं आपल्याला दिसतंय आणि मग त्याचे परिणाम पुढे काय दिसतात तसं. ओके. हा भाग फार महत्वाचा आहे, ते समजून घेणं तसं. बरोबर. आणि मग जर आता शाळेमध्ये सायकोलॉजी हा विषय जर असला हो तर मग म्हणजे मग नेमकं काय शिकायला मिळेल? म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं हो तर ते पण मुलांना शिकायला मिळेल. हो प्लस जर काही शाळांनी होमवर्क दिला तर हो तो पालकांसाठी पण असेल आणि विद्यार्थ्यांसाठी पण असेल. हो मग असं काही करता येईल का? किंवा जर सायकोलॉजी हा विषय शाळेत असला तर? नक्की करता येईल आणि ते खूप चांगलं होईल. हा. खरंच ती आत्ताच्या काळाची नितांत अशी गरज आहे. शाळेमध्ये जर का सायकोलॉजी सारखा विषय हा आपण इन्क्लूड करू शकलो तर त्याचे महत्वाचे मुद्दे असे, एक म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात असतानाच
आपले विचार म्हणजे काय, आपल्या भावना म्हणजे काय, आपलं वागणं बोलणं म्हणजे काय, हे समजून घेता येईल, ओळखता येईल. दुसरं, स्वतःला जर ओळखायची सुरुवात झाली, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या शिक्षकांना, आई वडिलांना किंवा बहीण भावंडांना, मग त्यांचं सुद्धा विचार, वागणं, बोलणं किंवा भावना काय आहे हे ओळखता येऊ शकेल. जेव्हा एक व्यक्ती स्वतःचे आणि समोरच्याचे विचार, भावना किंवा वागणं, बोलणं ओळखू शकतात, तिथे ते नातं खूप चांगले विकसित व्हायला सुरुवात होते. जर ओळखता आलं तर मग आणखी पुढचा मुद्दा येतो की ते स्वीकारू शकतोय का आपण. आज मला राग आला, आज मला खूप चांगलं वाटतंय, किंवा माझा मूड ऑफ झाल्यावर माझ्याकडे माझी स्वतःची रिसोर्स लिस्ट आहे का, की मी अशा अशा 4 गोष्टी केल्या. एक 10 मिनिटं मी जर का बागकाम केलं, एखादं चित्र काढलं, की 2 आवडीची नेहमीची गाणी ऐकली, आई वडिलांना त्यांच्या कामामध्ये जर का मी काही मदत केली तर मला बरं वाटतं. काय केलं की मला चांगलं वाटतं आणि मी काय केलं की मला वाईट वाटतं हे माझं मी ओळखू शकेन, जर सायकोलॉजी विषय शालेय जीवनापासून असेल तर. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आणखीन असा, ह्या सगळ्या गोष्टी जर मला ओळखता यायला लागल्या, स्वीकारता यायला लागल्या, मग पुढचा भाग येतो की तो म्हणजे नियमन करता येईल मला. की राग येतोय, भीती वाटतेय किंवा टेन्शन येत आहे, खूप उत्साह आहे, खूप आनंद आहे, पण आता नेमकं नियमन करायचं म्हणजे काय करायचं. अगदी छोटीशी गोष्ट जर का सांगायची झाली तर 2 बागा आहेत आणि दोन्ही बागांना साधारण 500 लिटरचं पाणी आवश्यक आहे. जी पहिली बाग आहे तर त्या बागेच्या सुरुवातीच्या तोंडाला एक 500 लिटरचा टँक आपण आणला, भस्कन मोकळा केला, तिथे रिकामा केला. सुरुवातीच्या काही झाडांना खूप पाणी मिळेल, कदाचित प्रमाणापेक्षा जास्त मिळेल, पण मागची जी झाडं आहे मग त्यांना काहीच पाणी नाही मिळणार. जी दुसरी बाग आहे तिथे तेच 500 लिटरचं पाणी भरण्यासाठी किंवा पोचवण्यासाठी अळी आपण केली आणि एका ठराविक स्पीड मध्ये आपण तो नळ तिथे जर सुट्टा केला, सगळ्या झाडांना जेवढं आवश्यक आहे तेवढं व्यवस्थित पाणी मिळेल. या दुसऱ्या बागेची वाढ खूप चांगली होईल. दोन्हीकडे पाणीच आपण देतो, पण पाणी देण्याची जी पद्धत आहे, आपण काय केलंय, इथे दुसऱ्या बागेमध्ये पाणी देण्याचं नियमन केलं. माझा राग मी कसा व्यक्त करायचा आहे, माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी नेमक्या किती ठामपणे, स्पष्टपणे, मोजक्या शब्दांमध्ये समोरच्याचा अपमान, अनादर न करता मी ते कसं व्यक्त करतोय, याचं शिक्षण शालेय जीवनापासून जर का मिळत गेलं. अत्यंत महत्वाचा भाग असा, शालेय जीवनातले जे काही ताणतणाव आहेत ते पण हाताळले जातील. भविष्यामध्ये येणाऱ्या ताणतणावांना हे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतील, गिव्हअप करणार नाही. ते शिक्षण आतापासून असलं म्हणून. बरोबर. म्हणजे आताची जनरेशन अशी आहे की त्यांना रिजेक्शन सहन नाही होत. तेव्हा ते हो. नापास झाले किंवा मग कमी मार्क मिळाले. आई वडिलांच्या अपेक्षा खूप असतात आणि जर कमी मार्क मिळाले तर मग ते लगेच डिप्रेस होऊन जातात. खरं. लगेच किंवा मग जीवाचं बरं वाईट हो करून हो मग हो. त्याच्याने म्हणजे मग पुढे जायला म्हणजे त्यांचं नियमन करायला तुम्ही सांगितलं तसं तर ते त्याला मदत होईल. आणि अगदी. अजून काही तुम्हाला म्हणजे उदाहरण देता येईल का या उदाहरणापेक्षा हो, हा. हा तर भाग आहेच. एक मानसशास्त्र आपल्याला हे पण शिकवतं की यू शुड हॅव द अबिलिटी टू टेक द क्रिटिसिझम ऍज अ फीडबॅक. समोरच्याने टीका केली, मी ती कशी घेऊ शकतो, बरोबर. माझा दृष्टिकोन नेमका काय आहे, की समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे किंवा त्या परीक्षेतल्या मार्कांमुळे मी दुःखी झालेलो असं नाही, त्या व्यक्तीकडे, त्या मार्कांकडे किंवा गुणांकडे, समोरच्या व्यक्तीनं केलेल्या त्या कमेंट्सकडे मी कुठल्या भूमिकेतून बघतोय. भूमिका जर मला आणखी चांगली करता आली, विवेकी पद्धतीनं जर का मी असा माझा दृष्टिकोन ठेवला, तर मला या सगळ्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं बघता येईल. तसं. पण मग आता जसं तुम्ही सांगितलं हो. की सायकोलॉजी हा विषय पाहिजे, जेवढे लोक पॉझिटिव्ह असतील तेवढे निगेटिव्ह पण असतील. अगदी हो. तर मग म्हणजे आता काही पालकांना असं पण वाटत असेल की हा विषय जर शाळेत आणला तर त्याच्यामुळे मुलं कमकुवत होत जातील, म्हणजे त्यांचं मेंटॅलिटी थोडी कमकुवत होईल किंवा मग ते मेंटली स्ट्रॉंग होतील, म्हणजे यापैकी नेमकं काय आहे? हो हो. मेंटली कमकुवत तर अर्थातच नाही होणार, कारण मानसशास्त्र आपल्याला नेहमी फक्त आणि फक्त गुडी गुडी पिक्चर दाखवतं असं नाहीये. मानसशास्त्र
आपल्याला वास्तववादी विचार करायला शिकवतं. जी काही परिस्थिती आहे, जी काही समोरचा जो एखादा भाग आहे, तर त्यातलं नेमकं तथ्य कशात आहे, काय आहे, सर्वांगीण विचार मी कसा करू शकतो, सगळ्या बाजूंचा सांगोपांग अशा पद्धतीनं नेमका मी कसा विचार करू शकतो, हे आपल्याला मानसशास्त्र शिकवतं. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग, एखादं वर्तन जर मी केलं, एखाद्या विशिष्ट पद्धतीनं जर मला वाटणारी भावना मी अशी व्यक्त केली, तर त्या गोष्टीचे काय परिणाम होऊ शकतील ही कल्पना सुद्धा मानसशास्त्रातून आपल्याला मिळते. म्हणजे मानसशास्त्र हे फक्त आणि फक्त मन, वाटणं, फिलिंग इतकेपुरतच मर्यादित आहे असं नाही. तर विचार, भावना आणि वर्तन ह्या सगळ्यांचे होणारे परिणाम हे समजून घेणं, त्यानुसार अंदाज बांधता येणं, ती जाणीव, जबाबदारीची जाणीव ही मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयापासून ती विकसित होऊ शकते. अनेकदा आधीच्या पिढ्यांच्या बाबतीत एक भाग असा होता की आम्ही आमच्या मोठ्यांना प्रश्न नाही विचारले, मग आता तुम्ही आम्हाला का बरं प्रश्न विचारता. बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये जर का काळ बदलतो, तर इथे आपण हे पण ऍक्सेप्ट करायला हवं की इथे सुद्धा काळ बदलू शकतो तो. आणि मुळात प्रश्न विचारणं म्हणजे उद्धटपणे वागतोय, बोलतोय असं नाही. उलट तिथे ती उत्सुकता आहे. काही गोष्टी शिकून आपली मुलं आपल्याशीच जर का बोलणार असतील, तर त्याच्यात गैर काय आहे. आपल्याशी बोलले नाही आणि मग एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडे खूप काहीतरी चुकीच्या पद्धतीनं जर का त्यांना ती माहिती मिळाली, तर मग तिथे ह्या गोष्टी डिव्हिएट होण्याच्या शक्यता जास्त आहे. म्हणून एखादा विषय शिकून आपली मुलं आपल्याशी जर का संवाद साधत असतील, तर ते एक कुटुंब म्हणून खूप चांगलं आहे आणि खूप आवश्यक सुद्धा आहे. त्या निमित्तानं ती विचारांची अशी देवाणघेवाण होते दोन पिढ्यांमध्ये म्हणून. बरोबर. म्हणजे मग जे मी बोलतो की लोक निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी घेतील, तर लोकांच्या मनात हीच भीती असेल की हे जर शिकले, हो. म्हणजे सायकोलॉजी यांनी शिकलं तर मग ते खूप प्रश्न विचारतील आणि याची जास्त पालकांना भीती असेल. मग ती कशी? उलट ते प्रश्न विचारणं खूप चांगलं आहे, आवश्यक आहे. हम्म. कारण अनेकदा म्हणजे विशेषतः वयात येत असताना खूप प्रश्न पडतात मुलांना की माझ्या शरीरामध्ये असे बदल का बरं होतात आहे, मानसिकतेमध्ये बदल का बरं होतात आहे, मी का बरं चिडचिड करतोय, आधी मी कसा दिसत होते, आता मी कशी आरशासमोर कशी दिसतीये. ह्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांना विश्वासाच्या घरातल्या व्यक्तींकडून नाही मिळणार, तर मग तिथे खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे. मग ते अशा प्रश्नांची उत्तर कुठून शोधणार. कारण इथे सुद्धा पुन्हा कुतूहल नावाची भावना आहेच. ते कुतूहल जर का त्यांना नीट अड्रेस नाही झालं, मग ते काहीतरी चुकीच्या पद्धतीनं साईटवरून काहीतरी बघणं, अयोग्य पद्धतीची पुस्तकं वाचणं, अयोग्य अशा संगतीमध्ये जाणं आणि मग ते आपलं कुतूहल शमवणं, असं काही होऊ शकतं. म्हणून आपली मुलं आपल्याशी जर का बोलत असतील, खूप चांगलं लक्षण आहे की एक कुटुंब म्हणून, एक टीम म्हणून आपण चांगले ग्रो होतो. संवाद फार आवश्यक आहे कुटुंबामध्ये. आणि म्हणजे लहान मुलांमध्ये खूप क्युरियोसिटी असते की ते प्रश्न विचारतात पालकांना. जर त्यांचं उत्तर माहीत जरी नसेल तरी पालक आणि पाल्य हे दोघं जण त्या जी क्युरियोसिटी असेल किंवा प्रश्न असेल तो सोडवायला म्हणजे विचार करतील. उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. मग ते कसा शोधायला पाहिजे उत्तर, बरोबर. ते पालक त्यांना म्हणजे गाईड करतील की तुम्ही अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर शोधायला पाहिजे. आता जर पुढे तुला प्रश्न पडला आणि अवेलेबल नसेल तर तू ह्या प्रकारे उत्तर शोध. असं जरी मग जर बोलणं झालं तरी मग ती सायकोलॉजी म्हणजे डेव्हलप व्हायला खूप जास्त मदत होते. खूप मदत होते. हो. आणि दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे ब्लंट आहे की सायकोलॉजी पिढ्यांसाठी असं म्हटलं जातं, तर मग खूप मोठा गैरसमज आहे. तर मग म्हणजे ते काय असतं एक्झॅक्टली. म्हणजे खूप वेळा आपण असं हे करतो की कुठे आपण सायकोलॉजिकल ट्रीटमेंट जरी घ्यायला गेलो, बरोबर, तरी पण असंच काय तू वेळा झालाय का असं. तर मग ते मीथ कसं आपण हे करू शकतो. जिथे जिथे माणूस आहे, मन तिथे तिथे आहे. माणूस आणि मन सेपरेट नाही करू शकत आपण. मग मन फक्त वेड्यांनाच असतं का. मन शहाण्या सुदृढ माणसाला पण तर मन आहे.
तर त्याच्यामुळे सायकोलॉजी असेल किंवा काउन्सिलिंग असेल किंवा उपचार आहे, हे फक्त वेड्यांसाठी टोकाचा गंभीर असा आजारासाठीच आहे असं नाही. किंवा आणखीन एक भाग असा, रोज आपण व्यायाम का बरं करतो, तर आजारी झाल्यानंतरच व्यायाम करायचा असतो असं नाही. मला आता फिट राहायचं आहे म्हणून मी व्यायाम करतो, किंवा इथून पुढे आजार होऊ नये याच्यासाठी सुद्धा पण मी हा व्यायाम करत असतो. ते जसं आहे तसंच सायकोलॉजीचा अभ्यास करणं हे वेड झालो म्हणून किंवा वेड होऊ नये म्हणून नाही. तर आता जो मी आनंदी आहे, उत्साही आहे, समाधानी आहे, माझा हा आनंद उत्साह हा आणखीन चांगला मी कसा टिकवून ठेवू शकतो. मी आनंदी आहे तर माझ्या कामातली जी काही गुणवत्ता आहे ती जर मला आणखीन विकसित करायची असेल, मग त्याच्यासाठी मानसशास्त्र मला मदत करतं. माझे स्वतःसोबतचे आणि इतरांसोबतचे, मग ते कुटुंबातली लोक असतील किंवा माझे नातेवाईक असतील किंवा जिथे मी काम करतो तिथले माझे सहकारी असतील, त्यांच्याशी मी आणखीन चांगल्या पद्धतीने कसं जुळवून घेऊ शकतो, याच्यासाठी सुद्धा मानसशास्त्र आहे. मानसशास्त्र हे फक्त आणि फक्त वेड्यांसाठीच आहे असं नाही. हा गैरसमज होतो का बरं? कारण अनेकदा मानसशास्त्राबद्दल किंवा मनाबद्दल चर्चा होत नाही, माहिती नसते. अज्ञानामुळे असा गैरसमज असतो की मानसशास्त्र फक्त आणि फक्त वेड्यांसाठी आहे. असं. बरोबर. उलट ते सगळ्यांसाठी आहे. हो हो तेच. आणि जेवढं आपण मानसशास्त्र शिकू, तुम्ही सांगितलं तसं की जसं जिम किंवा एक्सरसाइज फिजिकल हेल्थसाठी महत्वाची आहे, हो. तसं मानसशास्त्र आपल्याला मेंटल हेल्थसाठी महत्वाचं आहे. खूप आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे त्या पॅरलल गोष्टी आहे. तुम्ही दोघांचा अगदी. अभ्यास करा, म्हणजे बरोबर. जिम पण करा, एक्सरसाइज पण करा, हो. त्याच्यासोबतच तुम्ही सायकोलॉजी पण शिका. Definitely. तुम्ही फिजिकली आणि मेंटली हो. स्ट्रॉंगच राहा. हो हो असं आहे. आणि एक खूप महत्वाचा प्रश्न अजून असा असतो की पालक मोस्टली आपल्या मुलांना तू ठीक आहे का हे विचारतच नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस असंच होतं हो. की म्हणजे आता आपले पण पॅरेंट्स आहेत किंवा मग बाकी इतर सगळ्यांचे पॅरेंट्स असतील, हो हो तर ते तू ठीक आहे काय विचारतच नाही. मग ते विचारलं कधी गेलं पाहिजे, किंवा मग त्यांची अशी साईन असते का काही की स्टुडंट्स किंवा चिल्ड्रन्सची अशी हो हो साईन असेल की आपण त्याच्यावरून विचारलं गेलं पाहिजे की हा बाबा तू ठीक आहे का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, तुला हा. काही हे होतंय का, मग ते कसं? पालकांनी आपल्या मुलांना तू ठीक आहे का असं विचारावं, किंवा असं विचारावं का, हा भाग म्हणजे असं की ऑक्सिजन घ्यावा का. अच्छा. काही गोष्टी या रिच्युअल सारख्या असतात. आपण रोज संध्याकाळी दिवा लावतो, आपण रोज सकाळी उठल्यावरती तो आपला चहा चहा असतो, मॉर्निंग रिच्युअल्स आपण बरं. कमीत कमी दिवसातून एकदा तरी आई वडिलांनी आपल्या मुलाला तू कसं आहे, काय चालू आहे तुझं, हा संवाद, हे रिच्युअल्स होणं खूप आवश्यक आहे. याच्याने फक्त आई वडिलांमधलं बोलणंच होतं, संवाद होतो, इतका पुरतच हे मर्यादित आहे असं नाही. तर मी एकटा नाहीये, माझ्यासोबत माझे आई वडील आहेत, हा एक मानसिक आधार या साध्या सोप्या प्रश्नांच्या देवाणघेवाणीतून होत असतो. संध्याकाळी घरी गेल्यावरती माझी वाट बघणारं कोणीतरी आहे, माझ्या घरामध्ये माझी माणसं आहेत. उद्या जर मला एखादी अडचण आली तर त्या अडचणीचा सामना करताना माझे आई वडील माझ्यासोबत आहे, आपण आपल्या मुलासाठी आहोत, ही बिलॉंगिंगनेसची भावना कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांमध्ये असणं खूप आवश्यक आहे. सो म्हणून कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणारी माणसं असं नाही, तर अशी अशा माणसांचा समूह की जिथे ते एकमेकांची काळजी करतात, घेतात आणि सगळ्यांना तसं वाटतं, त्याला आपण कुटुंब म्हणत. ही कुटुंब सुद्धा एक प्रकारची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये इतर जे काही घटक आहेत, एकमेकांना एकमेकांची जर का माहिती असेल, एकत्रितरित्या खूप चांगल्या पद्धतीने फंक्शनिंग करू शकतील. 4 जण 4 टोकाला असतील तर मग ते गाडी नीट चालेल की नाही शंका येते. पण बरोबर. तसं म्हणून हा साधा सोपा सहज संवाद आणि तो आधार हा असणं खूप खूप आवश्यक आहे. बरोबर. तर मग आता या क्षणाला तर शाळेमध्ये सायकोलॉजी हा विषय नाहीये, हो पण मग जर सायकोलॉजी विषयी ट्रेनिंग घ्यायची असेल विद्यार्थी, हो
तर मग अशा काही इन्स्टिट्यूट आहेत का, म्हणजे आता तुमची पण इन्स्टिट्यूट हो आहे, हो तर ते पण सायकोलॉजी हा विषय शिकवते आणि बरोबर. डेव्हलप करते. हो तर मग असं काही करता येईल का, आणि ते करायचं असेल तर किती वर्षापासून आपण पुढे करू शकतो? आणि तिसरी गोष्ट की शिक्षकांना म्हणजे मुलांच्या भावनिक ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर मग ती कशी घेता येईल? हो असं अनेक संस्था आहेत की ज्या अशा पद्धतीचं हे वेगवेगळ्या स्वरूपातलं ट्रेनिंग हे देतात. हे ट्रेनिंग देणं आणि घेणं तेवढंच आवश्यक आहे. जे कोणी हे ट्रेनिंग देत असतील हम्म. त्यांनी हा भाग जाणून घेणं फार आवश्यक आहे की आपण एका जबाबदार समूहाशी डील करतो आहोत किंवा डिस्कस करतो. ज्यांच्याकडून आपण ट्रेनिंग घेतो, घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे भान असावं, आपण कोणाकडून शिकतोय किंवा ज्यांच्याकडून शिकतोय मग त्यांचे बॅकग्राऊंड काय, हा एक भाग. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग असा की आपण जसं मगाशी म्हटलं की शिक्षक दिवसातले 6 ते 7 तास हे विद्यार्थ्यांच्या समोर असतात. त्याच्यामुळे आई वडिलांइतकंच शिक्षकांचा रोल सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे. म्हणून शिक्षकांना जर का या भावनिकतेचं किंवा विचारांचं असं योग्य ते ट्रेनिंग मिळत गेलं किंवा प्रशिक्षण मिळत गेलं, ते शिक्षक विद्यार्थ्यांशी खूप चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकते. सगळ्याच गोष्टी फक्त आणि फक्त अभ्यास आणि मार्क, रोट लर्निंग आणि रिझल्ट शीट इतक्यापुरतच मर्यादित असतात असं नाही. त्याच्याही पलीकडे जर का तो संवाद झाला तर ती आपुलकी, बांधिलकी, जपणूक मग तिथे होते. म्हणून शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांच्या ह्या विचार, भावना आणि वर्तन ह्यांचं ते ट्रेनिंग, प्रशिक्षण हे आवश्यक आहे. एक शिक्षक जर अशा पद्धतीनं शिकू शकला, त्या शिक्षकाच्या हाताखालून जाणाऱ्या ज्या काही पुढच्या 20-25 पिढ्या आपण म्हणू, त्या पिढ्यांपर्यंत हा एक विचार पोहोचू शकेल की मानसिक ताण, भावनिकतेचं शिक्षण हे किती महत्वाचं आहे. त्या पिढ्या जर का आत्ताच्या वयामध्ये हे शिकू शकल्या, आपल्या भावना काय आहे, समोरच्याच्या भावना काय आहे, आपण विचार अधिक योग्य पद्धतीनं किंवा विवेकी पद्धतीनं आपण कसे व्यक्त करावे, समजून कसे घ्यावे, बाह्य परिस्थितीपेक्षा किंवा घटनेपेक्षा आपला दृष्टिकोन कसा महत्वाचा आहे, हे जर आत्ता समजलं विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थी आत्ताच्या ताणालाही चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकतील. भविष्यामध्ये जे अनिश्चित स्वरूपातली जी काही संकट असतील, अडीअडचणी असतील, आव्हानं असतील, त्याला सुद्धा ते गिव्हअप करणार नाही, ते धीरानं तोंड देऊ शकते. असा हा पूरक भाग येतो सगळा. बरोबर. आणि कितव्या वर्षापासून मग ट्रेनिंग चालू केली पाहिजे, म्हणजे असं? शिक्षकांसाठी तर हे कायमच उपलब्ध असं म्हणजे योग्य असं होईल. बरं. त्यातल्या त्यात आपण जर का विद्यार्थ्यांचा विचार केला, भावना सुद्धा सुरुवातीपासून असतात. हो. फक्त भावनिकतेचा जर का आपण विचार केला, कमीत कमी 4थी-5वी पासून भावनिकतेचं शिक्षण आपण देऊ शकतो त्यांना. ओके. ते शिक्षण देताना जितकं आपण हसत खेळत, काही गेम्स असतील, स्टोरीज असतील, ऍक्टिव्हिटीज असतील, ह्याच्या माध्यमातून जर दिलं, ते विद्यार्थ्यांना जास्त रिलेट होईल. 1 तासाचं नुसतं लेक्चर देऊन काही इतका उपयोग होईल असं नाही. आणि मग जिथे विचारांचा भाग येतो, आपले विचार ओळखणं आणि मग ते तपासून बघणं, आपले विचार बदलणं, भूमिकेमध्ये बदल करणं, ह्या सगळ्या गोष्टी साधारण 7वी-8वी पासून जर का आपण मुलांना शिकवल्या, ते जास्त रिलेट होऊ शकेल. कारण की साधारण 7वी पासून मुलं ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगला तयार झालेली असतात की असं झालं तर काय किंवा तसं झालं तर काय. आपण जसं अल्जेब्रा जॉमेट्रीमध्ये अज्युम एक्स वाली सगळी गणितं कधी आपण 8वी पासून पुढे शिकत नाही. 8वीच्या आधी आपल्याला साइन कॉस थिटा वगैरे भाग नव्हता. म्हणून मग काहीतरी असं होऊ शकतं, जर तरचा विचार असं असेल मग असं काय होईल, काल्पनिकतेवर आधारित, ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगवर आधारित जे शिक्षण आहे ते 8वी पासूनच्या विद्यार्थ्यांना जर आपण दिलं, ते जास्त योग्य होईल तिथे. समजलं. आणि अजून एक गोष्ट आहे की हो. आता आपण म्हणजे आता विषय जेव्हा चालू करतो, हो. तर तुम्ही सांगितलं होतं की प्रॅक्टिकल वे मध्ये जर शिकवलं, हो. हो. की आपण मागे पण एकदा चर्चा करत होतो की हो. तुम्ही सांगितलं होतं की सापशिडीचा खेळ तुम्ही हो. बनवला होता. हो. हो. तर मग तो म्हणजे ते एक उदाहरण जर दिलं ना, म्हणजे कशा प्रकारे प्रॅक्टिकली मुलांना त्याचा फायदा होईल असं, हो. ते मला सांगायचं. हो, सापशिडीचा भाग एक असा की अगदी पारंपरिक असा खेळ आहे. हो.
सापशिडीमध्ये मी एक असं केलं की जे अविवेकी विचार आहेत, अविवेकी विचार मुद्दाम लाल रंगामध्ये मांडले, लिहिले, आणि अविवेकी आहे म्हणून मग त्यांना साप जोडला. हा. जे विवेकी विचार आहेत हिरव्या रंगामध्ये आहेत आणि मग त्यांना शिडी. शिडी जोडली. मुळात विचार विवेकी की अविवेकी हे ठरवायचं कसं हे सुद्धा अशा गेम्स मधून मुलांना शिकवू शकतो आपण. मग अशी जी काही वाक्य असतील, स्टेटमेंट्स आपण म्हणू, किंवा अगदी टेक्निकल भाषेत जर का बोलायचं झालं तर आपले बिलीफ आहे की परीक्षेचा अभ्यास करणं माझ्या हातात आहे पण निकाल माझ्या हातात नाही. ही मोठी माणसं असून सुद्धा अशी कशी वागतात? मी जर प्रयत्न केला आहे मग मला यश मिळालंच पाहिजे. जर माझ्या मनाविरुद्ध झालं मग मला राग येतो. एकेका विधानाला नेमकं हे विधान विवेकी म्हणायचं की अविवेकी म्हणायचं? मुलंच मग तिथे ठरवतात की हे विधान विवेकी आहे की अविवेकी आहे. ती मुलं स्वतः मग तिथे स्पष्टीकरण देऊ शकतात की का बरं हे रॅशनल आहे किंवा इरॅशनल आहे. एका शाळेतला अनुभव असा की एका वर्गामध्ये जेव्हा हा सापशिडीचा गेम झाला, आम्ही ग्रुपमध्ये खेळत होतो तेव्हा तसं, तर हा गेम झाल्यानंतर त्या शाळेतला एक विद्यार्थी स्वतःहून भेटायला आला आणि तो असं म्हणाला की अरे दादा, ते कालचा जो आपला गेम झाला तो मला खूप क्लिक झालेला आहे, मग मला काहीतरी शेअर करायचं. म्हणून मग म्हटलं की ओके चाल. आणि मग तो विद्यार्थी असं शेअर करायला लागला की 8वीतला असून त्याला अनेक चुकीच्या गोष्टींच्या सवयी लागलेल्या होत्या, व्यसनं लागलेली होती. त्याचा घरातल्या आणि शाळेतल्या नातेसंबंधांवरती अत्यंत विपरीत परिणाम तिथे होत होता. त्या गेमच्या माध्यमातून त्याला जाणवलं की आपल्यासोबत जे काही होतंय ते काहीतरी चुकीचं होतं. मुलं, आपण पटकन म्हणतो की आमची मुलं आमच्याशी बोलत नाही. ती का बोलत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. नातेसंबंधांमध्ये हा भाग अत्यंत महत्वाचा आहे की असं बोला की लोकांना ऐकावंसं वाटेल आणि असं ऐका की लोकांना बोलावंसं वाटेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी बोलताना विद्यार्थ्यांचं होऊन जर आपण बोललो तर विद्यार्थी आपल्याशी खूप मोकळेपणानं स्वतःहून खूप काही शेअर करते. आणि ही जर का मनातली वाफ बाहेर पडली त्याचा सकारात्मक परिणाम अभ्यासावरती, शिक्षणावरती पण आपल्याला दिसून येऊ शकतो. बरोबर. म्हणजे सायकोलॉजी हा विषय जर शाळेत असला तर तो बेस तयार होऊन जाईल असं म्हणू नक्की शकतो आपण. नक्की अत्यंत आवश्यक. म्हणजे तो एक मेंटल म्हणजे हेल्थचा एक बेस तयार होईल. मेंटलचा बेस तयार होईल. बेस Exactly. तयार होईल आणि तुम्हाला किती अडचणी आल्या हो. पुढच्या म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष तर त्याच्यापेक्षा जास्त हो. तुम्ही एकदम म्हणजे सहजतेने त्याला पार करू शकता असं हो. म्हटलं तरी चालेल. आणि जर आता समजा सायकोलॉजीचा विषय शाळेमध्ये सुरू झाला हो. तर मग एक साधारण 10 ते 15 वर्षात म्हणजे समाजात आपल्याला काय बदल बघायला मिळेल? मी आशावादी आहे त्याच्याबद्दल. हा. आतापासून जर का आपण मुलांना पारंपरिक शिक्षणासोबत भावनिकतेचं शिक्षण हे देऊ शकलो, मुलं खूप चांगल्या पद्धतीने जागरूक होतील, अवेअर होतील. मुलं स्वतःला आणि समोरच्याला सुद्धा अनकंडिशनली ऍक्सेप्ट असं करू शकतात. मानसशास्त्र आपल्याला हे शिकवतं की माझ्यामध्ये फक्त चांगले गुण आहे का, असं नाही. मग सगळे अवगुण कुठून भरलेत का, असं पण नाही. तर मी एक अशी व्यक्ती आहे, असा विद्यार्थी आहे की माझ्यामध्ये काही 4 चांगले गुण आहेत आणि काही असे गुण आहेत की जे मी इम्प्रूव्ह करू शकतो, इम्प्रूव्ह करायला स्कोप आहे. त्यामुळे कुठल्याही एका चांगल्या गुणावरून मी स्वतःला लेबल लावणं की मला गणित चांगलं येतं म्हणजे मी आता बेस्ट स्टुडंट आहे असं नाही. किंवा एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्या विषयात एकदा नापास झालो म्हणजे मी आता फेल्युअरच आहे असं पण नाही. मानसशास्त्र आपल्याला ऑब्जेक्टिव्ह रॅशनल थिंकिंग शिकवतं. इतर अनेक विषयांपैकी गणित एक विषय मला खूप चांगला येतो. गणितामध्ये मी चांगला आहे, इतर विषयांमध्ये इम्प्रूव्ह करायला मला अजून स्कोप आहे. एका विषयात मी एकदा नापास झालो आहे, मला अभ्यास करण्याची अजून आवश्यकता आहे हे मला समजलं. पण एकदा नापास झालो म्हणजे मी स्वतःला नापासाचा शिक्का लावणं हे योग्य नाही. पुढच्या परीक्षेसाठी अभ्यास करायला मला अजून संधी आहे. म्हणून स्वतःला जितक्या सहजतेनं मी स्वीकारू शकतो
मग दुसरा मुद्दा येतो मानसशास्त्रातला, जर मी स्वतःला स्वीकारू शकतोय, समोरच्याला सुद्धा त्याच्या गुण दोषांसकट मी का बरं स्वीकारू नये? समोरच्याचा हा गुण चांगला, मी तेवढा ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो त्याच्याकडे, अंधाया विश्वास नाही ठेवणार त्याच्यावर. किंवा समोरच्याकडून एक चूक आत्ता झाली म्हणून मी अगदी दोषारोपण करणार नाही की हा कायमच असा आहे. इथे दोघांमधले नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने असे विकसित होतात, एक बाब. आणि जर मी स्वतःकडे इतरांकडे सहजतेनं बघू शकतो, अनकंडिशनली ऍक्सेप्ट असं करू शकतोय, मग माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा विपरीत परिस्थिती, ऍडव्हर्स कंडिशन्स, त्या सुद्धा मी सहजतेनं स्वीकारू शकतो आणि त्यांना फेस करू शकतो. मानसशास्त्र आपल्याला धैर्य शिकवतं. गिवअप करायला, एस्केप करायला, सोडून द्यायला, टाकून द्यायला मानसशास्त्र नाही शिकवत. म्हणून अशा प्रकार, आणि शिवाय आरोग्यदायी नकारात्मक भावना आणि अहितकारक नकारात्मक भावना, हे टेक्निकल जरी असं वाटत असलं तरी नेमक्या भावना अशा कोणत्या की ज्या भावनांचा उपयोग करून मी माझं स्वतःचं, इतरांसोबतचं आणि शिवाय शैक्षणिक असं माझं जे काही आयुष्य आहे मी ते आणखीन चांगलं वृद्धिंगत करू शकतो, ते मानसशास्त्र आपल्याला शिकवतं. मग अशा पद्धतीचं शिक्षण पारंपरिक या विषयांसोबत जर का आपण इयत्ता 5वी पासून विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं हसत खेळत शिकवू शकलो, ते विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. अशी पिढी जर का समाजामध्ये वावरत गेली पुढे, आपण टेक्नॉलॉजिकली तर डेव्हलप होतोच आहे, मानसिक दृष्ट्या सुद्धा तो विकास खूप चांगल्या पद्धतीनं होईल तिथे, की ज्याची आत्ताच्या समाजाला, इथून पुढच्या पिढींना खूप आवश्यकता आहे. म्हणून म्हणजे आत्तापासून जर का मानसशास्त्र विषय शाळेमध्ये ऍड होत गेला तर आणखी सोप्या भाषेत अगदी शेवटी जर का सांगायचं झालं तर असं की खुंटलेलं एखादं रोप आहे आणि त्या रोपाला आपण योग्य वेळी योग्य ते खत घालत गेलो, योग्य वेळी पाणी, ऊन, सावली अशा सगळ्या गोष्टींची भर देत गेलो, जिथे जे अनावश्यक वाढलेलं आहे आपण तेवढाच भाग फक्त कट केला, अशा पद्धतीनं जर का त्या रोपाची वाढ करत गेलो, खूप चांगल्या पद्धतीनं मग ते रोप बहरेल. ते आत्ताच्या पिढीला लागू होऊ शकेल तसं. हो, अगदी अगदी खरं. आणि जर आपण आता समजा जे आपले ऑडियन्स आहे ते आपला कार्यक्रम बघताय, तर जे जर पालक आहे किंवा विद्यार्थी आहे, तर त्यांनी आत्तापासून काय करायला पाहिजे? म्हणजे आता शाळेत तर शिकवत नाही किंवा मग ते क्लासेस जॉईन करू शकत नाही, तर मग घरगुती काही ते प्रोजेक्ट करू शकतील का? तर त्याबद्दल काही सांगता येईल? नक्की करता येते प्रोजेक्ट, खूप छान आहे. आणि अशा आपण ज्याला प्रिव्हेंटिव्ह रेमेडीज म्हणू, त्या अत्यंत आवश्यक आहेत. एक जसं मगाशी म्हटलं की सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसात एक आपल्या घरामध्ये सुद्धा काहीतरी पॉलिसी हवी. रोज 5 मिनिटं आम्ही घरातली 3 जण 5 जण एकत्र येऊन फक्त भेटणार, बोलणार, तेव्हा कुठल्याही प्रकारचं स्क्रीन नसणार, पॉलिसी. जेवणाच्या टेबलवरती फोन नको, पॉलिसी. झोपायच्या आधी फॅमिली रिच्युअल्स काय करू शकतो? एकत्र येऊन सापशिडी खेळू शकतो का? साधी सुद्धा एकत्र येऊन काही पत्ते खेळू शकतो का? अशा काही घरातल्या कौटुंबिक किंवा पारंपरिक गोष्टी आहेत की त्या आपण नियमितपणे करू शकतो का? हा एक भाग आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग असा, आई वडिलांना या गोष्टीचं भान असणं फार आवश्यक आहे की आपली मुलं आपल्याकडे बघत असतात आणि आपल्याकडे बघून शिकत असतात. कदाचित ते त्या मुलांना योग्य शब्दामध्ये मांडता येत नसेल, पण हे भान असणं फार आवश्यक आहे की आपले फेक एक्सप्रेशन्स मुलं ओळखतात. त्याच्यामुळे आपल्याच मुलांशी वागताना, बोलताना आपण जितकं प्रामाणिकपणे राहू तितकं आपल्या कौटुंबिक वातावरणासाठी खूप आवश्यक आहे. वेळ देऊ शकत नाही म्हणून फोन दिला, किंवा वेळ देऊ शकत नाही म्हणून चॉकलेट आणून दिलं, किंवा वेळ असा देऊ शकत नाही म्हणून आईस्क्रीम दिलं, मुलांना समजतं की आपण काहीतरी कॉम्प्रोमाइज करतोय, कॉम्पन्सेट करतोय, पण जे हवंय, जे आवश्यक आहे ते द्यायला आपण तिथे कमी पडतोय, हे आपल्या एक्सप्रेशन्स वरून मुलांना तिथे समजतं. त्यामुळे फेक एक्सप्रेशन्स नको,
घरामध्ये आपली भाषा अत्यंत योग्य, कुटुंबाच्या एकूण वातावरणाला पोषक अशीच असावी. घरामध्ये कुठल्याही प्रकारचे अपशब्द उच्चारायला नको. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं, काही वेळेस शिक्षा खरंच आवश्यक आहे, शासन हवं तिथे, पण ते देत असताना मर्यादा हवी. आपलं मूल जर का तिथे चुकत असेल, स्पष्टपणे योग्य वेळी ठामपणे सांगता यायला हवं की तुझं हे चुकलेलं आहे. मानसशास्त्र म्हणजे फक्त गुडी गुडी असं असं नाही. पण आपलं मूल चुकल्यावरती जर का आपण त्याला ओरडत असू किंवा प्रसंगी पायावरती 2 फटके मारत असू, तर आपलं मूल जेव्हा योग्य वागतंय, चांगलं वागतंय, तेव्हा तितक्याच पद्धतीनं आपण त्याचं कौतुक करतोय का, पाठीवर शाबासकी देतोय का, आपलेपणानं तो स्पर्श देतोय का, ह्या गोष्टी फार महत्वाच्या. आणि हे सगळं करत असताना टायमिंग महत्वाचं आहे. आज चांगला वागला आणि 8 दिवसांनी कौतुक केलं, तो इफेक्ट मिळणार नाही. जर आज चांगला वागलाय तर आज लगेच मग त्याचं ते कौतुक होणं खूप आवश्यक आहे. दुसरं, ते करताना बोलून सगळ्याच गोष्टी आम्ही मनात ठेवल्या, आमचा हेतू असा होता, पण मग तो हेतू सुद्धा तो कम्युनिकेट होणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे टायमिंग झालं व कम्युनिकेशन, आणि आणखी तिसरा भाग म्हणजे प्रपोजल. तो 8वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये जर का चांगले गुण मिळवले, मग आपण लांब कुठेतरी फिरायला जाऊ, हे खरंच कितपत आवश्यक आहे आणि मुळात ते आपल्याला झेपणारं आहे का? अशा पद्धतीनं जर का लालूच दाखवण्याची सवय आपणच ही देत गेलो, उद्या मग त्याचे खूप काहीतरी विचित्र रिपरकेशन्स आपल्याला स्वतःला भोगावे लागू शकतात. की तुम्हीच सांगत होते ना, हे केलं तर मग ते मिळेल, मग आता उलट आधी ते करा मग आम्ही हे करू, असं व्हायला नको. म्हणून जे काही कौतुक करू किंवा जे काही शिक्षा द्यावीशी वाटत असेल, ती तेवढ्या प्रमाणापुरतच आणि तो विषय तेवढ्या पुरतच मर्यादित असावा. भिजत घुंगडं ठेवू नये. एक जण एकदा चुकला, एकदा आपण रागावलो, मग पुढचे 8 दिवस त्याच गोष्टीवरती जर का टोमणे मारत बसलो, वाढ खुंटेल तिथे त्या रोपाची. ही पथ्य आई वडिलांनी ही घरामध्ये पाळणं आणि प्रसंगी शिक्षकांनी शाळेमध्ये हे फॉलो करणं खूप आवश्यक आहे. कौतुक सगळ्यांसमोर करावं, दोष मात्र हे खासगीमध्येच दाखवावं. तसं. आणि एक शेवटचा प्रश्न हो, असा हो. की सायकोलॉजी जर आपण शिकतो, म्हणजे आपण शिकवणं, सायकोलॉजी विषय शिकवणं म्हणजे जीवन घडवणं असतं की करिअर घडवणं असतं? जीवन घडवणं. अच्छा. करिअर हा जीवनाचा भाग झाला. ओके. करिअर म्हणजेच सगळं असं असं हा. नाही. आपण करिअरमध्ये प्लॅन ए, प्लॅन बी असे ठेवतो, हो. आवश्यक असतात. जीवनामध्ये प्लॅन ए आणि बी काय करणार? त्याच्यामुळे जीवनामध्ये जर अपयश आलं, त्या अपयशाला सामोरं कसं जायचं, आलेल्या अपयशामध्ये सुद्धा काय चांगलं आपल्याला मिळालं, शिकायला काय मिळालं, फायदा काय झाला, त्या गोष्टीचा आपण उपयोग नेमका कसा करू शकतो. जीवन महत्वाचं आहे आणि जीवन हे संस्कारांमधून होत असतं. ते संस्कार मानसशास्त्राच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून मानसशास्त्राने जीवन घडण्याची जी एकूण प्रक्रिया आहे, जी आयुष्यभर चालणारी आहे, ती मानसशास्त्राने खूप चांगल्या पद्धतीनं होते. करिअर हा जीवनाचा एक भाग झाला, ते आपलं फायनल डेस्टिनेशन नाही. या करिअरच्याही पलीकडे आपले नातेसंबंध आहेत, या करिअरच्याही पलीकडे आपलं आयुष्य आहे. ते जीवनाशी खूप मिळतं जुळतं. तसं. तर दादा म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की बरेचसे युथ म्हणजे असं भरकटलेलं आपल्याला वाटतं, किंवा मग ते फक्त फोनमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, त्यांचे करिअरवर पण लक्ष नाहीये. तर मग आता म्हणजे मानसशास्त्र थ्रू बघितलं तर मग आताची परिस्थिती म्हणजे एक्झॅक्टली काय काय फॅक्टर्स? मानसशास्त्राची आणि आताच्या पिढीची एकूण परिस्थिती ही काहीशी आपल्याला चिंतेची बाब वाटणारी अशी आहे. म्हणजे भारत आता सध्या सगळ्यात जास्त तरुण असणारा देश म्हणून बघितलं जातं. त्याच्याकडे इतका तरुण आहे आपल्याकडे की आपल्याकडचे जे फक्त तरुण आहेत, ह्यांची एकूण संख्या स्पेन, जर्मनी आणि जपान या 3 देशांच्या एकूण लोकसंख्ये एवढी फक्त तरुण भारतामध्ये आहे.
आकडेवारी सांगतेय तशी. बरं. पण ही सगळी तरुण पिढी नेमकं काय करते? डूम स्क्रोलिंग करते, इंटरनेटवरती बराचसा वेळ तिथे वाया जातोय. हो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे असंही होत आलेलं आहे की 2020 पासून स्पेसिफिकली शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या 50% जास्त वाढलेल्या आहेत. भारतामध्ये ह्या तरुण पिढीतलं डिप्रेशनचं जे प्रमाण आहे 4:1 असं आहे. म्हणजे दर 4 व्यक्तींमागे किमान एक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी डिप्रेशनच्या फेजमधून जाणारी आहे. आणि जर डिप्रेशन योग्य वेळी हाताळलं नाही गेलं, शेवटचं टोक मग तिथे आत्महत्या असं होतं. नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे आपल्याला हे सांगतो की वयवर्ष 5 ते वयवर्ष 25 ह्या वयोगटातल्या मानसिक समस्या मागच्या 10 वर्षांमध्ये 7.5% साधारण 16% गेलेल्या आहेत. म्हणून अशा पिढीसाठी मूलगामी मनोशिक्षण हे तेवढंच आवश्यक आहे. जर मानसिक समस्या, मग तिथे चिंता आहे, भीती आहे किंवा नैराश्य आहे, तो ताण हाताळला जात नाही, मग नातेसंबंधांमध्ये होणारे वेगवेगळे असे परिणाम, ताण हाताळला नाही गेला की मग नंतर व्यसनांकडे वळणारी पिढी, असं सगळे जे आहे चित्र, त्याचं मूळ अड्रेस जर का करायचं असेल तर शालेय जीवनापासून हे मनोशिक्षण खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि मग हा डिबेटेबल पण क्वेश्चन आहे ना, म्हणजे आता आजची परिस्थिती, आजची किंवा मग आजची जनरेशन, तर याला आपण म्हणू शकतो की डिजिटल युग खूप जबाबदार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कारण मग बरेचसे लोक म्हणजे मोबाईल मध्येच किंवा मग इंटरनेटलाच खूप जास्त कनेक्टेड आहे. तसं 80s किंवा 90s ची किंवा मग आपली पिढी म्हणा, तर मग आपण तसं कोणत्या गोष्टीला असं वावत नाही गेलं, तर मग त्याच्यामुळे मग एक असं स्टेबल काय म्हणतात सायकोलॉजी तयार झाली होती आपली, की आपण आत्ताच्या गोष्टी येतात तर त्या आपण व्यवस्थित हँडल करू शकतो त्यांच्या याच्यानुसार. तर असं तुम्हाला म्हणजे वाटतं का? काही अंशी नाही वाटत. ओके. अशासाठी, कारण आधीच्या पिढीचा जर का विचार केला किंवा आपल्या काळातला सुद्धा, म्हणजे साधारण 20-25 वर्षाचं पूर्वीचं शालेय जीवन वगैरे सगळं, तेव्हाचे अनेक शिक्षक हे फक्त शिकवण्यापुरतेच आपल्या वर्गामध्ये यायचे असे नाही. अनेक शिक्षकांना विद्यार्थी सर्वांना माहिती होते की याच्या घरची परिस्थिती काय आहे, किंवा याला काय जमतं किंवा याला काय जमत नाही, किंवा याचा भाऊ कोण आहे, काय आहे. हा कनेक्ट एक होता पूर्वी. तेवढा संवाद विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये होत होता. हल्ली सम दी अदर वे असं झालेलं आहे की फक्त तासापुरतं जायचं, सिलेबस जेवढा आहे तोच शिकवायचा, आणि मग नंतर बाकी इतर काय गोष्टी होतात इथे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाहीये शिक्षकांकडे. तो एक असा बदल. आणखी दुसरा महत्वाचा म्हणजे शिक्षण हे इतकं महत्वाचं आहे की जे काही आपण करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, आणि जर हे केलं मग त्याचे परिणाम काय होते. एआयने फायदे खूप होतात, पण जेव्हा ह्याच एआय वरती आपण सल्ले घेतो तेव्हा ते पूर्णपणे आर्टिफिशियल असतात आणि ते सगळे मेकॅनिकल असतात. एआय सुद्धा खालती हेच सांगतो, एआय कॅन मिस्टेक, प्लीज मेक हॅव अ डबल चेक. पण आताची पिढी जर असा सांगोपांग विचार न करता ह्या एआय वरतीच जर अवलंबून असेल, हे विचारचक्र शाळेमध्ये का बरं शिकवलं जात नाही की आपण विचार कसा करायचा. शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास असा नाही. तो भाग जर ऍड्रेस होत गेला, ते मनोशिक्षणातून शक्य आहे. होलिस्टिक थिंकिंग आहे, रॅशनल थिंकिंग आहे, पर्पजफुल थॉट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. कारण कशासाठी करायचं हे जर समजलं मग माणूस योग्य पद्धतीनं नक्की करू शकतो ते, किंवा कसंही करू शकतो तसं. आणि आता तुम्ही एक एआयचं उदाहरण दिलं, तर मग मला त्याच्यावरून एक पिक्चर आठवला, म्हणजे मला त्याचं नाव नाही लक्षात येत, पण त्याच्यात असं होतं की तो एक व्यक्ती असतो, तर तो म्हणजे असा एकाकी जीवन जगत असतो. मग त्याचं बोलणं एआयशी होतं. तो एआयशी बोलायला लागतो. मग म्हणजे तो एकदम संवाद करायला लागतो, त्याला त्याची सवय होते. आणि
त्याला असं वाटतं की ते एआय फक्त आपल्याशीच बोलतंय, पण जेव्हा त्याला समजतं की एआय हे इतर मला जसं सांगतंय तसं लाखो लोकांना सांगतंय, हो त्याच्यामुळे त्याचा डिस्मोड तो म्हणताय. हो तर मग अशाच गोष्टी भरपूर या जगात घडतातच आहे. आणि त्याच्यासाठी मानसशास्त्र हा विषय शाळांपासून पाहिजेच असं म्हणजे 100% वाटतं. नक्की. आणि दुसरी गोष्ट मग आता भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन किंवा बाकी इतर स्टेट या रिलेटेड काही काम करतायत का जे शाळेमध्ये हो. असं विषय आहे. पाहिजे? आहे नक्की. अशा प्रकारची सुरुवात ही झालेली आहे. ही खूप चांगली बाब आहे. 2-3 महत्वाच्या गोष्टी अशा की दिल्ली सरकारने मध्यंतरी शालेय जीवनामध्ये लहान बालवाडीपासून ते 10वी पर्यंत हॅपी स्कूल नावाचा एक खूप चांगला प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, की जिथे आठवड्याला 1 तास हा पूर्णपणे त्या इयत्तेला अनुसरून फक्त मानसशास्त्राला म्हणजे मानसशास्त्राचेच विषयामध्ये ते शिकवले जातात. सेपरेट बुक्स त्यांनी छापलेले आहेत तसे, वा. की जेव्हा तिथे गोष्टी रूप असतील किंवा काही खेळ असतील, इयत्ता पहिलीचे विषय वेगळे असतील, इयत्ता 5वीचे विषय वेगळे असतील, इयत्ता 10वीचे विषय हे वेगळे असतील. इव्हन महाराष्ट्राने सुद्धा एक ऍक्टिव्हिटी अशी सुरू केलेली आहे मागचे साधारण 2 वर्ष झाले. दप्तर विरहित शनिवार किंवा दप्तर विरहित शाळा असं. अच्छा. म्हणजे आठवड्यातला हा एक दिवस की तिथे पारंपरिक विषय नाही शिकवले जाणार. वा. काही खेळांच्या माध्यमातून, काही गोष्टींच्या माध्यमातून किंवा काही गेस्ट सेशन अरेंज करून मग तिथे आपण तर्कसंगत विचार कसे करायचे, खेळाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, आपण आपलं वर्तन ओळखून कसं घ्यायचं किंवा नातेसंबंध कसे आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण सुदृढ करायचे, असा एक भाग आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मानसशास्त्राला महत्व दिलं गेलेलं आहे. सेपरेट सिलेबस म्हणून असा अजून नाही आलेला आहे, पण तो ओघाला येईल अशी चांगली परिस्थिती मात्र आहे. ओके. म्हैसूरला काही शाळांमध्ये एक्सपेरिमेंटल बेसिसवरती हे मनोशिक्षणाचे उपक्रम शाळांमध्ये राबवले गेलेले आहेत. आणि तिथे असं हे लक्षात आलेलं आहे की जर आपण विद्यार्थ्यांना मनोशिक्षणाचे काही धडे दिले तर शालेय विद्यार्थ्यांच्या ह्या चिंता, भीती, ताणतणाव, उदासीनता बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. हे प्रयोग अर्थात फक्त 2 महिने 6 महिने इतकेच झालेले आहेत, पण असे संशोधनं मात्र हे झालेली आहेत. आणि आता हल्ली अशा पण काही एक्सपेरिमेंटल स्कूल्स समोर येतात आहे की जिथे हसत खेळत हे सगळं शिक्षण दिलं जातं. फक्त ह्याची गरज अजून जास्त आहे, हेही तेवढंच खरं. हो, बरोबर. तसं की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि सायकोलॉजी मुलांना कशी पुढे घेऊन जाऊ शकते याबद्दल तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि काही म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूट तर्फे पण तुम्ही खूप चांगले चांगले प्रोजेक्ट करत असता आणि असेच तुम्ही पुढे प्रोजेक्ट करत राहा आणि त्या थ्रू एक चांगली जनरेशन डेव्हलप करायचं तुम्ही काम करताय आणि त्यासाठी आमच्या मनमोजीच्या टीमकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.